बऱ्याचशा जणांना घरी गेल्यावरती प्रश्न पडला असेल की महाराज आम्ही तर या ठिकाणी रामचरितमानस ऐकण्यासाठी आलो, मग रामचरितमानस ऐकण्यासाठी आलो तर तुम्ही आम्हाला महादेवाची कथा का सांगितली? पडला की नाही पडला? खरं सांगा, पडला का प्रश्न? हा, पडला असेल ना, पडला असेल, पडायला पाहिजे. का सांगतोय? सध्या जे चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडणं गरजेचं आहे. एखादी कीर्तनकार, एखादी कथाकार तुमच्या गावामध्ये, तुमच्या वाड्यामध्ये, तुमच्या कॉलनीमध्ये येऊन कीर्तन करून जात असेल तर तुमचं काम फक्त कीर्तन झाल्यानंतर त्याच्या पाया पडण्या नाही. एखादी प्रश्न पडला तर त्याला विचारण्याचा प्रयत्न करा. नुसतं एखादी कीर्तनकाराने यावं आणि 2 तास कीर्तनामध्ये तुम्हाला फक्त कॉमेडी करून सांगावी, मनोरंजन सांगावं, तुम्ही वा 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 काय कीर्तन केलं है ना, काय कीर्तन केलं महाराजांनी, नुसते 2 तास सगळ्यांना रडवलं. धर्ममंडप रडण्यासाठी नाही, धर्ममंडप आई वडील सांगण्यासाठी नाही, धर्ममंडप भगवंत सांगण्यासाठी. जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे माझ्या संतांच्या घरची. या धर्ममंडपामध्ये 7 दिवस तुम्ही बसलात ना, तर 7 दिवसानंतर तुमच्या या अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती ही विराजमान झाली पाहिजे. त्यावेळेस फायदा आहे. याला कीर्तन आणि याला कथा म्हणतात. कीर्तन कशाला म्हणतात? संतांनी सुंदर पुरावा दिला. कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, किती चांग होय अंग हरी रूप. कीर्तन एवढं चांगलं आहे, कीर्तन एवढं चांगलं आहे की त्या कीर्तनानं मनुष्याचं अंग 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 हरिरूप झालं पाहिजे. कीर्तन एवढं चांगलं. मनोरंजन ऐकण्यासाठी आपल्या घरी आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध घरात आहे, म्हणून धर्ममंडपाला मनोरंजनाचं साधन समजून येऊ नका. धर्ममंडपाला उद्धाराचं साधन समजून या. 8 दिवसात नक्कीच तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्यावेळेस याज्ञवल्क्यजी म्हणतात की तुम्हाला प्रश्न पडला असेल भरद्वाजाची की मी तुम्हाला